नमस्कार. मी नाना कदम, सेवानिवृत्त DYSP आणि नवीन स्थापन केलेल्या छत्रपती आत्मनिर्भर फार्मर प्रोड्युसर कंपनी बार्शी या संस्थेचा संस्थापक. माझ्या शेजारी माझे स्नेही श्री सुधीर ढोंसाळे हे नान्नज येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी आणि जवळपास 100 ते 150 एकर द्राक्षाचे ते कन्सल्टंट म्हणून गेले अनेक वर्षापासून काम पाहत आहेत. त्यांचा आणि माझा स्नेह जवळपास 15 ते 16 वर्षाचा आहे. त्यांचा एकंदरीत सगळा द्राक्ष बागेतला प्रवास आणि या प्रवासादरम्यान त्यांनी विविध प्रकारची तंत्रज्ञान हे पाहिलेली आहेत. म्हणून मी त्यांना खास या ठिकाणी आज पाचारण केलं होतं, आमंत्रित केलं होतं आणि ते इथं आलेले आहेत. द्राक्ष बागायतदार शेतकरी बांधवांना मला या निमित्तानं सांगावंसं वाटतं की महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कृषी तंत्रज्ञानाचा अतिशय सखोल अभ्यास करून श्री सूर्यकांत क्षीरसागर यांनी आपलं एक वेगळं असं कृषी तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे आणि ज्याच्यावरती ही सगळी पूर्ण बाग, त्याच्यामध्ये आम्ही नैसर्गिक आहे, सेंद्रिय आहे, रेसिड्यू फ्री आहे, अशा सगळ्या तंत्रज्ञानाच्या निविष्ठांचा अभ्यास करून हे तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे. म्हणून आम्ही याला छत्रपती आत्मनिर्भर कृषी तंत्रज्ञान असे हे नाव दिलेलं आहे. तर या तंत्रज्ञानावरती आधारित असलेले वेगवेगळे प्लॉट आदरणीय सुधीरजी यांनी पाहिलेले आहेत. तर मी सुधीरजींना विनंती करतो की आपल्या एकंदरीत 20 वर्षाच्या प्रवासामध्ये तुम्हाला आलेले अनुभव आणि याच्यात आलेले अनुभव त्याच्यावरती तुम्ही तुमचं प्रतिक्रिया द्यावी. धन्यवाद. या नमस्कार नानाजी, थोडं मोठं. सूर्यकांतजी, खूप समाधान वाटलं प्लॉट बघून. अगदी उत्तम डेव्हलपमेंट आहे इथं. झाडाच्या साईज चांगल्या आहेत. कमी खर्चात एवढा सुंदर माल, म्हणजे विश्वास बसत नाही आपल्याला की इतक्या कमी खर्चात एवढे चांगले प्लॉट, एवढे सुंदर डेव्हलपमेंट, बघण्यासारखे प्लॉट आहेत. सुंदर प्लॉट आहेत एकदम. आपण सुंदरच तयार केले हे सगळं. आता एक विषय कसा आहे माहिती आहे का सर, आता तुम्ही कन्सल्टन्सी करताय, मी कन्सल्टन्सी करतोय, बरोबर आहे का? तर आपण ज्या वेळेस शेतकऱ्यांना खत औषधं लिहून द्यायची म्हटलं की आपल्याला कसं लिहून द्यायचं हा मोठा प्रश्न पडतो की आणि बऱ्याच वेळेस काय होतं की खर्च जो आहे तो आपण लिहून देताना काय होतं की कन्सल्टंटला आपल्याकडे बागा असल्यामुळं त्या बागात क्वालिटी काढणं मस्त असतंय, बरं का? तर त्यामध्ये काय होतं की बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांना खर्च जास्त होतो आणि तो वापरत नाही, त्या मानात त्या प्रमाणात वापरत नाही. मग काय होतं माहितीये का, पण आता आम्ही गेल्या मे महिन्यापासून आपण ह्या तंत्रज्ञानाअंतर्गत आपण अॅमिनो ऍसिड तयार केलंय, ह्युमिक ऍसिड तयार केलंय, 05234 केलंय, 1919 केलंय, 1261 तयार केलंय, 134013 केलंय, फुलविक केलंय, मायक्रोटन केलंय, बायोझाईम केलंय, अर्थसिलिक केलंय. म्हणजे जवळपास आपल्याला 8 ते 10 प्रोडक्ट, नाही 15 प्रोडक्ट आहेत टोटल 15 प्रोडक्ट आहेत, बरं का? तर द्राक्ष शेतीमध्ये हे जे लागणारे प्रोडक्ट आहेत तेवढे लागणारे जे प्रोडक्ट आहेत हे 15 प्रोडक्ट म्हणजे 80% लागणार आहे. हो, सगळं. राहिलेलं 20% जे आहे ते आपल्याला कीटकनाशक, बुरशीनाशक आणि जी काही किंवा एवढं लागतंय. तर 80% शेतकऱ्यांचा खर्च जो आहे ना तो ह्या घटकांवरती होतो, बरं का? तर आता हे जो बाग आहे ना, ह्या बागाला आपण यावर्षी रासायनिक खताची एक चिमटही विकत आणून घातलेली नाही. सर्व काही आपण घरी तयार करून वापरलेलं आहे. तर म्हणजे आम्हाला एकच विचारायचं एवढं तुम्हाला की तुम्ही आता प्रदीर्घ तुम्हाला अनुभव आहे द्राक्ष बागेतला, तर बागेमध्ये घडांची साईज असेल किंवा लस्टर असेल किंवा फुगवण असेल, ही कशी आहे? आणि एकदमच सुंदर, बघण्यासारखं प्लॉट आहे, एकदमच सुंदर. काय नावं ठेवण्यासारखं काही नाहीच आहे यात. जवळजवळ 90% माल हा एक्सपोर्ट होण्यासारखा आहे यातला. पण ही सक्सेस स्टोरी होऊ शकते भविष्यात. हा, 100%. त्यात काही वादच नाही. ठीक. आणि तुम्ही आता या 12 महिन्याचा जो प्लॉट बघितला ते बघून तुम्हाला कसं वाटलं? अगदी बघण्यासारखा प्लॉट आहे तो, बघण्यासारखा. 12 महिन्यात असा प्लॉट, 11 महिन्यात म्हणजे त्याला 11 महिन्याचा प्लॉट. त्याला आपण गेल्या वर्षी 1 जानेवारीला लागवड केलेली आहे. म्हणजे आपण डायरेक्ट हुंडी आणली होती, हुंडी लागवड केलेली आहे आणि नंतर ना 1 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारीच्या मध्ये त्याची रिकट घेतलेला आहे, बरं का? तर बरोबर आज 1 वर्ष त्याला कम्प्लीट झालेलं आहे. तर त्या प्लॉटला आजच्या परिस्थितीला कमीत कमी माझ्या हिशोबानं 15 ते 20 किलो प्रत्येक झाडावरती माल आला. एकच वर्षाचा प्लॉट आहे तो. सुंदर आहे प्लॉट. तर आम्ही तो पण प्लॉट असा म्हणजे तयार झाल्यानंतर त्याचा एक व्हिडिओ बनवून आम्ही टाकण्याचा प्रयत्न करू. आणि शेतकऱ्यांना आम्ही यावर्षी ज्या काही निविष्ठा बनवलेल्या आहेत त्या निविष्ठा आम्ही कशा वापरल्यात,
त्याचं आपण कसं नियोजन केलेलं आहे, कधी स्प्रे घेतलेले आहेत आणि कधी ड्रिपनं काय दिलेलं आहे याचं आम्ही पूर्ण नियोजन लिहून ठेवलेलं आहे. तर आपल्याला याच्यातून काय होईल की शेतकऱ्यांना पुढील वर्षी कमी आपल्याला खर्चात द्राक्ष ठीक आहे. आता शेवटचा एकच प्रश्न, आम्ही मार्च एप्रिल छाटणीनंतर कायमस्वरूपी प्रशिक्षण केंद्र इथं सुरू करणार आहोत आणि त्यावेळेस तिथं ॲपही डेव्हलप होते आमच्या छत्रपती नावाने. तर त्यावेळेस तुम्ही द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना या ॲपची आणि प्रशिक्षणाची माहिती द्यावी ही तुम्हाला विनंती करत आहोत. नक्की देऊ त्यावेळेस. येस, धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद.